IIT पक्का मिळणार आहे. नागपूर जिल्ह्यातील शेषनगर या पारधी पाड्यावरील सुशांत राजपूर पारधी समाजातील पहिला विद्यार्थी असेल ज्याने IIT साठी आपला प्रवेश निश्चित केला. पारधी समाजाच्या पारंपरिक बेड्या तोडून नागपूर जिल्ह्यातील शेषनगर या पारधी पाड्यावरील सुशांत राजपूर या तरुणाने IIT साठी आपला प्रवेश निश्चित केलेला आहे. JEE ॲडव्हान्स परीक्षेमध्ये तो पास झालेला आहे आणि कदाचित तो पारधी समाजातील पहिला विद्यार्थी असेल ज्याने IIT साठी आपला प्रवेश निश्चित केला. आपल्यासोबत सुशांत आहे, पण त्याआधी महत्त्वाचं म्हणजे हे जे राजपूत कुटुंबीय आहे शेषनगरचं, याबद्दल देखील अत्यंत महत्त्वाची माहिती पुढे आलेली आहे की सुशिक्षित कुटुंब आहे. अगदी शेषनगरसारख्या पारधी पाड्यावर राहणाऱ्या या कुटुंबामध्ये मुली असेल ज्या उच्च शिक्षण घेत आहे. याआधी देखील तरुणांनी त्याचे जे काका होते सुशांत राजपूतचे, त्यांनी इंजिनिअरिंगसाठी प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, पण काही कारणास्तव ते इंजिनिअरिंग करू शकले नाही. मात्र त्यांनी आपल्या पुतण्याला ज्या प्रकारे मार्गदर्शन केलं आणि पुढे जाऊन त्यांचं मार्गदर्शन कामी आले. सुशांत राजपूत हा JEE ॲडव्हान्स परीक्षेमध्ये पास झाला असून त्याचा IIT साठी प्रवेश निश्चित झालेला. सुशांतसोबत आपण बातचीत करूया. सुशांत, खरं तर जी सुरुवात आहे तुझी शेषनगरसारख्या एका प्राथमिक जिल्हा परिषदच्या शाळेतनं सुरुवात झाली आणि तो प्रवास IITच्या प्रवेशापर्यंत आलेला आहे. कसा सुरुवात होता हा तुझ्या करिअरची? मी 8वीमध्ये नेहरू विद्यालय हिंगणा येथे शिकत होतो. माझ्या काकाजीने मला सुरुवातीला त्यांनी पाहिला की मला इंटरेस्ट होता थोडंसं मशीन्समध्ये वगैरे, तर त्यांनी मला सांगितलं की तुला जर इंजिनिअरिंगमध्ये इंटरेस्ट आहेत तर तू IIT साठी प्रयत्न कर. आणि तसेच माझे शाळेतील शिक्षक होते राजेंद्र लांडे सर, त्यांनी मला खूप जास्त ॲडवाईस दिली की तू IIT साठी JEE ॲडव्हान्सचे क्लासेस लाव आणि ते परीक्षा दे. त्यांचे स्वतःचा मुलगा रुद्रक्ष लांडे ते स्वतः IIT मंडीमध्ये शिकत आहे. त्यांनी मला ॲडवाईस दिली की तू नागपूरमध्ये कोचिंगमध्ये क्लास लावण्यासाठी तुझ्या बाबांना सांग आणि कोचिंग लावून अभ्यास करून तू तिथे नक्की जाऊ शकते. तुझं शिक्षण जिल्हा परिषदच्या शाळेत तिथे झालं आणि तिथपर्यंत तुला काय सुरुवातीला असं वाटत होतं काही शक्य आहे, काही क्वेश्चन मार्क येतो आपल्याला, तसा तुलाही तो प्रश्न पडला होता का? नाही, माझ्या एवढा भरोसा होता की मला जास्त इंटरेस्ट होता आणि मला सब्जेक्ट बेसिकली मॅथ्स वगैरे जे सायन्स सब्जेक्ट होते मला ते चांगल्याने यायचे. तर मला वाटे की माझ्याने पण होऊ शकतात. आणि माझ्यापेक्षा माझे जे राजेंद्र लांडे सर होते ते स्वतः मॅथ्स टीचर होते, आमचे क्लास टीचर. तर त्यांनी पाहिलं की माझ्यामध्ये थोडीशी ॲबिलिटी आहेत की मी करू शकतो. तर मला पण इच्छा होती इंजिनिअरिंगच करायची. माझी मेनली होती की एरोनॉटिक्समध्ये माझा जास्त इंटरेस्ट होता, मोस्टली स्पेसमध्ये वगैरे. तर त्यांनी सांगितलं की तुझ्या इंटरेस्टनुसार आणि तुझी ॲबिलिटी पण आहे तर तू करू शकते. तर त्यांनी सांगितल्यानुसार मी माझ्या बाबांना सांगितलं की या ॲडमिशन इथे घे. त्यांच्यासाठी नंतर बाबांनी कर्ज वगैरे घेतला, कापूस वगैरे विकून त्यांनी मला ॲडमिशन करून घेतली. तसेच मी एक राजस्थानमध्ये एक टॉप नेहरू नावाचे इन्स्टिट्यूट होते, तिथं पण काही एक्झाम्स दिल्या, 2-3 इंटरव्ह्यू दिल्या आणि त्याच्यानंतर त्यांनी पण मला काही स्कॉलरशिप्स दिल्या होत्या. त्याच्यामुळे मला थोडीशी सवलती मिळाली होती. आणि तुझा आता रिझल्ट आला आहे, काय रँक मिळाली? आणि माझी आता कॅटेगरी रँक 954 आहेत आणि आता CRL माहीत नाही पडलं, ते स्कोर कार्ड येण्यावर ते सर्व माहीत पडणार. सध्या कॅटेगरीमध्ये 954 आहे आणि ॲडमिशन कन्फर्म झाली, ॲडमिशन वगैरे सुरू होऊन जाईल. तुला काय करायचं आता? माझी इच्छा आहे की टॉप 5 जे IITs आहे बॉम्बे, दिल्ली, खरगपूर, कानपूर आणि मंडी वगैरे, त्यांच्यामध्ये ॲडमिशन मिळावे आणि त्यांच्यामध्ये चांगली ब्रांचमध्ये मिळावे. तसेच जास्त चांगली ब्रांच नाही मिळाली तरी पण चालेल, पण मोस्टली चांगल्या IITमध्ये मिळाले तर फर्स्ट इयरमध्ये आपल्याला चांगली CGPA घेऊन ब्रांच चेंज करता येते. तर मी त्याचा प्रयत्न IIT मध्येच करायचं आहे? IITमध्येच, कारण IITमध्ये राहिला तर कारण सरांनी म्हटलं होतं रँकनुसार निश्चित झाला प्रवेश. सरांनी आमचे सरांनी त्यांनी म्हटलं होतं तुझी जी रँक आहे त्या बेसिसवर तुला IIT पक्का मिळणार आहे. ते ब्रांचमध्ये मागे पुढे होईल पण IIT पक्का आहे तुझ्या, ते टॉप 5मध्ये पण मिळू शकतात. काय वाटतं, हे कुटुंबाचं एक शैक्षणिक वातावरण होतं आणि पारधी पाड्यावरनं तू सुरुवात केली, मागे वळून पाहताना काय वाटतं या स्टेजला? आता चांगलं वाटते की माझ्या जे समाजातील मुलगी वगैरे होतात ते जास्त लक्ष द्यायचे नाही अभ्यासाकडे. ते फक्त आपले शेती वगैरे करा, जर कोणी शिकार करत असेल शिकार वगैरे करा, त्याच्यावर जास्त लक्ष द्यायचे की आपल्या रोजच्या जेवण्यापूर्वी झाला बस, तेवढाच समाधानी फक्त.
तर आता पाहतो की आमच्या मेनली माझ्या घरापासून सर्व शिकत होते, काकाजी वगैरे शिकले आहे, मोस्टली शिकले आहे. तर त्यांनी प्रोत्साहन दिले की शिकायचे बा, कारण आत्तापर्यंत आपण फक्त शेती करून पुढचं जीवन जगू शकत नाही. समोरचं पण बघावं लागतात की तुम्हाला आपली नवीन जनरेशन, कारण माझे काकाजी सांगतात की माझ्या आजोबांनी पहिले इथे घरे नव्हतं, ते भटकत होते. त्यांनी थोडीशी मेहनत केली, थोडीशी जनरेशनला पुढे वाचवले आणि हा सर्व घर वगैरे आता आहेत. तर आता तुमची जबाबदारी आहे की तुम्ही नेक्स्ट जनरेशनला अजून समोर पाठवा. तुला असं वाटतं का म्हणजे पारधी समाजाकडे बघण्याचा एक जो दृष्टिकोन आहे, गुन्हेगारी समाज म्हणून ओळखला जातो, दारू विकणारा किंवा शिकार करणारा समाज म्हणून अशी एक त्यांना हिणवलं जातं. कुठेतरी या समाजाला जी एक ओळख मिटली, कुठेतरी या माध्यमातून ते पुसली जायला पाहिजे असं वाटतं तुला? नाही, आता जस्ट मी जेव्हा पण हॉस्टेलवर मी राहतो तेव्हा मी पाहतो, मी खूप साऱ्या सरांना वगैरे पाडलं आहे. त्यांचा पॉईंट ऑफ व्ह्यू समाजासाठी थोडासा खराब असा आहे. त्यांना वाटतात की जे पहिल्याच्या पूर्वीचे लोक दारू प्यायचे ते बरोबर राहायचे नाही, तर त्यांना वाटतं की आता पण हा समाज तसाच आहे. पण मोस्टली रिॲलिटी अशी आहे की आमच्या समाजात पण खूप सारे मुलगे आहेत जे चांगले शिकतात, फक्त त्यांना सवलती मिळत नाही समोर शिकण्याची. आणि समोर त्यांना जेव्हा लोक पाहतात ते फक्त त्यांच्या पास्टवर त्यांना जज करून घेतात की हा तर पारधीचा आहे, हा काही करू शकत नाही, हा फक्त दारू पिऊ शकतो, हा असं झगडे करू शकतो असंच. पण असं आहे नाही, मुली शिकू शकतात तिथे, पण कॅपॅबिलिटी सर्वांमध्येच आहे. सुशांतने एक अत्यंत महत्त्वाची माहिती दिली की मार्गदर्शन म्हणजे गुणवत्ता तर अनेकांमध्ये असते, पण मार्गदर्शन मिळणं खूप आवश्यक असतं. आणि सुशांतला जे मार्गदर्शन मिळालं त्याचे जे काका आहे राहुल राजपूत, आपण त्यांना विचारू, कारण की त्यांनी देखील इंजिनिअरिंग म्हणजे त्यांनी एकतर डिप्लोमा घेतला, इंजिनिअरिंग शिक्षण त्यांनी अर्धवट सोडलं. त्यांचे जो अनुभव होते, त्यांना ज्या कटू अनुभव त्यातनं ते गेले, त्यानंतर त्यांनी सुशांतची तयारी करून घेतली. सुशांत हे करू शकतो हे तुम्ही कधी ओळखलं होतं? सर, जेव्हा तो नाही का 8वीमध्ये NMMSची परीक्षा पास झाला आणि तो पण ST कॅटेगरी सोडून तो जनरल कॅटेगरीमध्ये सिलेक्ट झाला, तेव्हा मला त्याची ॲबिलिटी मला ओळखू आली. तर त्याच्यानंतर सर मी स्वतः पॉलिटेक्निक केली आहे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये, आणि इंजिनिअरिंग माझी अर्धवट राहिली आहे काही फायनान्शियल कंडिशनच्या कारणामुळे. तर मी रिॲलिटी पाहिली आहे का आपण कॉलेजेसमध्ये कितीही केलं तरी आपल्याला आता कॅम्पस सिलेक्शनमध्ये जॉब मिळणं थोडं अवघड आहे, कारण की स्किलची कमी आहे. तर त्या स्किलचे म्हणजे ॲडव्हान्स आणि चांगले टॉप लेवलचं कॉलेज म्हणजे एज्युकेशन मिळालं पाहिजे, म्हणून मी सुशांत म्हणजे माझी इच्छा होती का आपल्याला त्या प्रकारचं एज्युकेशन मिळालं पाहिजे. पण आर्थिक परिस्थिती खराब असल्याच्या कारण आपण मिळू शकत नाही. मेन म्हणजे आपल्याला मार्गदर्शन करणार कोण नाही. सर, आम्हाला 10वीनंतर का करायचं लोक आम्हाला सांगत नाही, कारण की आम्हाला मार्गदर्शन करणार कोण नाही, आर्थिक परिस्थिती कमजोर राहते. सर, बरं सर, IITबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का? काय म्हणजे खरं तरी सुशांतचे वडील आहे, निरक्षर आहे, हातमजुरी करतात. आपल्या मुलाचं यश, आता त्याला IIT ॲडमिशन भेटणं, याबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का? IIT वगैरे काय असतं? मला तेवढं ठाऊक नव्हतं, ते भावानं सांगितलं मला. ज्या भावानं सांगितलं तसं मी करत गेलो सर. लहानपणापासून हुशार होता, याला काहीतरी शिकवायचं एवढंच एक ध्येय होतं. हो सर, तो 5वीपासून तो चांगला हुशारच होता. पहिले त्याची फर्स्ट रँक येत होती. तेव्हापासून म्हणजे आम्ही ध्येय ठरवला होता की त्याला जो शिकेन त्याच्याकडे त्याला शिकवू आम्ही. राजपूत कुटुंबाची एक विशेषता ही आहे की हे संयुक्त कुटुंब आहे, सगळे एकत्र राहतात, 4 भाऊ एकत्र राहतात. आणि महत्त्वाची गोष्ट की सुशांतसाठी सर्वांनी पैसे गोळा करून त्याचं शिक्षण पूर्ण केलं, कारण की त्यांना सुशांतमध्ये जी क्षमता होती त्यांना लक्षात आली आणि त्यांना असं वाटलं की कुटुंबातनं कोणतरी एक पुढं जावं. आणि यासाठी जो पुढाकार घेतला ते सुशांतचे आजोबा आपल्यासोबत आहे. 4 भाऊ एकत्र कुटुंब, सुशांतसाठी तुम्ही कशा प्रकारे पैसा गोळा केला? सुशांतसाठी याचं केलं जे की आमची इच्छा झाली का हा पोरगा करू शकते, तो मीनं सांगितलं त्याला का बापू तू शिक, पैशाची चिंता नको करू, आम्ही रोज मजुरी करू, या तुमच्यासाठी मी गहाण राहून जाईन, पण तू शिक्षणावर लक्ष दे. पण चांगलं मी हेच म्हटलं की तुमची इच्छा आहे ते पूर्ण कर, बाकीचे टेन्शन नको घ्या, प्रॉब्लेम राहिली कोणत्या खर्चाची तर मी काहीही करीन, पण तू इच्छा पुरी कर म्हणून तू चांगल्या पद्धतीनं शिक, बस दुसऱ्या गोष्टीचं टेन्शन नको घेऊ, आम्ही काहीही करू, तुमच्यासाठी गहाण राहून जाऊ, काही राहून जाऊ, पण प्रयत्न करू, पण तू शिक्षण पूर्ण कर. पारधी समाजाचे मुलं खरं तर शिक्षणाकडे खूप कमी जातात. तुमच्या कुटुंबात एक शैक्षणिक वातावरण पाहायला मिळतं. तर काय वाटतं तुम्हाला की सुशांत हा रोल मॉडेल तर झालेलाच आहे अनेकांसाठी, पण त्याच्यासाठी कुटुंबाचं जे एकत्र राहणं हे देखील खूप महत्त्वाचं होतं? मला माझं कुटुंब सर जे एकत्र आहे ना, आता मी सांगतो तो मला लढा येऊन जाते, चांगल्या जरनं मी गुणगुवारीत बसतो उठतो. मला हेच गोष्टीचा आनंद आहे का माझा पुरा परिवार, माझ्या भावाचा आणि माझ्या नातीन, आम्ही एकत्र आहो सर. बस झालं मी आजपर्यंत ह्या
20-25 वर्षात माझी वय जाता 60-65 वर्ष झाली, पण महाकुटुंबात श्रीकामी कुणब्यात धानब्यात कधीच नाही पाहिलं सर. म्हणून मला असा खुशी वाटते का ह्या लेकरासाठी मी काही करू शकतो. मी खुद आपला जीवन गहाण ठेवू शकतो. पण सुजान तू पण कोणालाच मनातीनला त्याला सांगणं आहे की प्रयत्न करा. प्रयत्नानं होत आहे, पण तुम्ही काळजी घेऊन तुमचे प्रयत्न करा. बबनराव गोरामन आहे, खरं तर ते पारधी समाजासाठी काम करतात. आपण त्यांना विचारूया, कारण की ते देखील याच गावात येतात. बबनजी, तुम्ही महाराष्ट्रातील असेल किंवा देशातील वेगवेगळ्या पारधी समाजामध्ये काम केलेलं आहे. पारधी समाजाचं जे त्यांना एक जी ओळख आहे ती पुसण्याचा अनेकदा प्रयत्न होतो, पण ते होत नाही. सुशांतच्या या प्रवेश निश्चितीमुळे त्याचा किती प्रभाव पडेल किंवा काय वाटतं तुम्हाला, किती रोल मॉडेल तो राहू शकेल इतरांसाठी? सर, आमचा पारधी समाज म्हणलं आजही देशाला स्वतंत्र मिळून आज 70-75 वर्षे झाले, तरी पण आदिवासी कॅटेगरीमध्ये असलेला पारधी समाज, आदिवासीच्या हजारो कोटीच्या योजना आहे, पण या पारधी समाजापर्यंत पोहोचत नाही. पारधी समाजामध्ये शिक्षणाचा गंध नाही शिक्षणाला, आणि या समाजाला कोणी मार्गदर्शक नाही. मार्गदर्शक नसल्यामुळे कितीतरी मुलं 10वी-12वी ग्रॅज्युएशनपर्यंत शिकतात, पण समोरचं दिशा देणारे, समोरचं मार्गदर्शन करणारे कोणी समाजामध्ये आहे नाही. म्हणून असेच काही मुलं, म्हणजे ते राहुल असो, अजून आमचे 2-4 मुलं, म्हणजे मागच्या पिढीमध्ये 4-5 पोरं पोस्ट ग्रॅज्युएट झाले, पण त्या पोरांचं कसं मार्गदर्शन नसल्यामुळे त्या पोरं जसेच्या तसे शिक्षणापासून वंचित राहिले. अर्धवट शिक्षण त्यांचं झालं. पण धीरे धीरे राहुल अनेक प्रकारचे म्हणजे लोकांमध्ये राहिला, लोकांमध्ये घुमला, आणि त्यांचं एकामेकासोबत संपर्क आला. म्हणून राहुलनी सर्व काही सोडून, म्हणजे सर्व काही अख्खा परिवाराचा मार्गदर्शक असायला पाहिजे तो राहुलच असतो. कारण की त्यांनी तो समोर गेला आणि त्यांनी सर्व पोरांना, आजही तो क्लासेस घेतो, सर्व मुलांना, सर्व मुलींना, त्यांच्या भाषी पुतण्या जेवढी बी आहे तेवढ्या सर्वांना मार्गदर्शक म्हणून तो करतो. आणि आमच्या समाजामध्ये कसं आहे सर, की लहानपणामध्ये लग्न करून घेतात, परंतु राहुलच्या आज 27-28 वर्ष झाले त्यांनी लग्न केलेलं नाही. कसं याच्यामुळे एक प्रॉब्लेम कसा झाला आहे की ते सर्व मुलींचं, सर्व सर्व मुलांचं, त्यांच्या घरचं पुरा अख्खं परिवार शिक्षित आहे, आणि त्यांच्यावर लक्ष देण्याकरता तो सुद्धा लग्नावर सुद्धा लक्ष देत नाही आहे. हा सुद्धा एक रिलेटिव्ह गोष्ट आहे. आणि म्हणून राहुलचं हे सर्व समोर नेण्याचा प्रयत्न, सर्व परिवारांना शिक्षणाच्या मुख्य पर्वामध्ये आणण्यासाठी सर्वात मोठं ध्येय असेल तर राहुलचं आहे. आणि सर, आमचं कसं आहे की आमच्या समाजाला मार्गदर्शक नाही आहे, आणि पारधी म्हणलं तर कोणी लोक जोर करत नाही. आणि या पारधी समाजात जोर करण्याचं कारण कसं आहे की या समाजावर लागलेला गुन्हेगारीचा शिक्का, पारधी समाजाची वागणूक, पारधी समाज म्हणजे राहणारा कसं दारू काढणारा, चोऱ्या करणारा, लूटमार करणारा, शिकार करणारा, मारहाण करणारा, गलिस्थ राहणारा, अशा प्रकारची ते समाजामध्ये एक ओळख झालेली आहे. म्हणून या समाजाला कोणी मार्गदर्शन नसल्यामुळे या समाजाला कोणी जोर करत नाही. आता धीरे धीरे कुठंतरी परिवर्तन होत आहे. आम्ही सुद्धा संघर्ष करत आहे. समाजाला, अनेक मुलांना मार्गदर्शन करून मुख्य पर्वामध्ये आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. आणि आता यांचं फल आज सुशांत यांनी जे यश मिळवला आमच्या महाराष्ट्रात, म्हणजे कारण की मी महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी प्रवास केलेला आहे, तर आमच्या फासे पारधी समाजामध्ये पहिलाच हा व्यक्ती आहे, माझ्या तरी माहितीनुसार पहिला व्यक्ती आहे. आणि हा व्यक्ती एवढ्या मोठ्या परीक्षा पास करून समोर जात आहे, तर खरोखरच आमच्या समाजासाठी एक मोठी गर्वाची गोष्ट आहे. आणि या समाजामध्ये लागलेलं जे कलंक आहे ते निश्चित संपेल अशी मला खात्री आहे सर. सुशांत राजपूर याने IITसाठी आपला प्रवेश निश्चित केला. मात्र राजपूत कुटुंबामध्ये काही मुली आहे ज्या उच्च शिक्षण घेत आहे, त्यांना आपण विचारूया. कारण की तुमचं नाव काय? शिवानी राजपूत. बरं, काय करता, कुठे ॲडमिशन आहे तुमचं, काय करता सध्या तुम्ही? मी BCom फायनल इयरला आहे, आकार कॉलेजमध्ये शिकते मी हिंगण्यात. बरं, पारधी समाजामध्ये मुलींचं शिक्षण म्हटल्यामध्ये त्याबद्दल अत्यंत अल्प प्रमाण आहे, कुटुंबामध्ये देखील साथ मिळत नाही. तुमच्या घरी एक संयुक्त कुटुंब आणि शैक्षणिक वातावरण होतं, कशी मदत झाली तुम्हाला? तसं म्हटलं तर आमच्या समाजात शिक्षणाला जास्त प्रोत्साहन दिलं जात नाही, पण आमच्या म्हणजे राजपूत फॅमिलीमध्ये शिक्षणाचं प्रमाण जास्त आहे. पण सर्वात महत्त्वाचं नाव जर सांगू तर माझ्या काकाचं आहे, राहुल काका. खरंच सांगत आहे, कारण काकांनी आम्हाला एवढं प्रोत्साहित केलं या गोष्टीसाठी. स्वतः जरी एका गोष्टी म्हणजे मागे थांबेल, पण तुम्ही करा, माझं जरी नाही होईल पण माझ्या कुटुंबातील सर्व मुली झालेच पाहिजे अशी त्यांचं म्हणजे विश्वास आहे, इच्छा आहे त्यांची की तुमचं झालंच पाहिजे. जसं माझ्या भावाचा त्या दिवशी रिझल्ट लागला, मला जेव्हा माहीत झालं ना, माझ्या डोळ्यातून आसू निघले. मी लवकरच कॉल केला, काकूला सांगितलं का भावाला फोन द्या म्हणून. मी इतकी खुश झाली, त्याला मी सांगितली कॉंग्रॅच्युलेशन भाऊ म्हणून, आणि स्वतः रडायला लागली. आणि मॅमला ओढून सांगायला लागली, माझ्या मॅम वगैरे सोबतच होत्या.
की माझ्या भावानं IIT क्रॅक केली. मी बहीण असून माझ्यासाठी किती गर्वाची गोष्ट आहे की माझ्या भावानं IIT क्रॅक केली. ते आमच्यासाठी पण एक रोल मॉडेल ठरला. मी जरी त्याची मोठी बहीण आहे पण तरी तो खरं माझ्यासाठी पण एक रोल मॉडेल ठरला आहे. आणखी काही आहे? तू काय करतो? मी पण BComमध्ये BCom फायनल इयर. बरं, मला एक सांग, आत्ता जस्ट चर्चेमध्ये आपल्याला एक गोष्ट पाहायला मिळाली की मुली शिकल्या की वय वाढतं आणि मग लग्नाला अडचणी येतात. तर ही जी परिस्थिती आहे, एकीकडे लग्नाचं टेन्शन, दुसरीकडे शिक्षण करायचं आहे, या दोनमध्ये किती टेन्शन असतं तुम्हाला? स्पेशली मुलींना आता फिलहाल आमच्या समाजाच्या मुलींना लग्नाचं जास्त टेन्शन असते. कारण की आमच्या समाजात कसं ऑप्शन कमी असते की जे मुलं आहे ना ते फार तर शिकलेले नसतात. पण आजकालच्या मुलींचे असे विचार आहे की आम्ही शिकलं पाहिजे आणि स्वतःने काहीतरी केलं पाहिजे, आपल्या पायावर उभं राहिलं. कशाला प्राधान्य देतं? लग्नाला प्राधान्य देतं की शिक्षण? लग्न पण इम्पॉर्टंट आहे, पण जोपर्यंत व्यक्ती स्वतःच्या पायावर उभं होत नाही. कारण की समोर जाऊन आपल्याला बोलता नाही येत की समोर जाऊन आपल्याला म्हणजे काही झालं लग्नानंतर बी तर आपल्याला स्वतःच्या पायावर उभं राहता आलं पाहिजे. एक दडपण राहतं की वय वाढत जातं आणि कुटुंबाचं एक दडपण राहतं, तर नाही लग्न करायचं आणि शिकण्याची इच्छा असते. हो, ते तर आता आमच्यावर बी आहे. कारण की आमचं बी वय निघत आहे आणि आम्हाला पण घरचे असे बोलतात की आम्हाला ते असं नाही म्हणत की तुम्ही नको शिका, पण शिकत आहात तर त्याचा काहीतरी फायदा झाला पाहिजे, तुम्हाला जॉब तरी लागले पाहिजेत. असं नाही म्हणत की तुम्ही थांबून जा, करा, पण तुम्हाला त्याच्यासोबत तुम्हाला जे तुमचं फ्युचर आहे ते बी तर सिक्युअर करायचं आहे ना. कारण की आमच्यामध्ये ऑप्शन्स कमी आहे. आणि अजून एक, आम्ही जे पण करत आहोत आणि जे सुशांतनी पण आता जे केलं, आमचं हे सर्व आम्ही जे बी आता शिकत आहोत या ज्या प्लॅटफॉर्मवर तो आता पोहोचला त्याच्यामागे फक्त ना फक्त जे आमचे आहे ना एल्डर्स, जे आमचे मोठे आमचे काका बाबा, हे सर्व फक्त त्यांचा हात आहे. घर तोपर्यंत मजबूत बनत नाही जोपर्यंत त्याचा पायवा मजबूत राहत नाही. पायवा, आपण पायव्याकडे जाऊ, आजीला विचारू आता. बरं, मला एक सांगा, 1 मिनिट, या मुली शिकत आहे आणि आत्ताच यांनी म्हटलं की कुठेतरी लग्नाचं एक टेन्शन असतं. एक महिला म्हणून तुम्ही काय विचार करता? आता आमचे नातू पण तू शिकले पाहिजे बा, आमचा परिवार चांगला राहिला पाहिजे, सगळे बराबर पुढं जाऊन भरले पाहिजे, चांगलं शिक्षण झालं पाहिजे, आमचं तसं बोलणं आहे. पुरं तेवढं मला शब्द बोलता आपण राहुलजीला विचारू, शेवट तुमच्याकडनंच करूया, कारण की खरं तर या कुटुंबाचं मार्गदर्शकाची भूमिका तुम्ही पार पाडलेली आहे. आज सुशांतचं यश बघता, तुमच्या पुतण्या असेल त्यांचं यश बघता तुम्ही, काय वाटते? म्हणजे पारधी समाजामध्ये गुणवत्ता आहे, कुठे ते मागे राहतात इतर पारधी समाज आणि राजपूत कुटुंब कोणत्या गोष्टीमुळे शिक्षणात पुढे गेलं? सर जनरली कसं आहे सर, एज्युकेशनमध्ये सगळेच हुशार राहतात, पण त्यांना मिळणाऱ्या जे सोयीसुविधा राहतात ना ते मिळत नाही त्यांना. फायनान्शियली ते वीक राहतात, मार्गदर्शनची कमी राहते. आणि सर आता जसं जसं स्पर्धात्मक युग वाढत आहे, तो स्पर्धा वाढत चालली आहे, पण त्या प्रकारचं एज्युकेशन त्यांना मिळतच नाही. आणि सर जसं स्किल इंडिया प्रोजेक्ट आहे, स्किल मिळवण्यासाठी सर आम्ही हातपाय मारतो, आम्हाला स्किल मिळतच नाही कुठे. कारण की एक तर ते छोट्या मोठ्याच प्रोजेक्टला राहतात, त्याच्यामुळे आपण जात नाही आणि त्या क्वालिटीचं एज्युकेशन मिळत नाही सर. त्या कारणानं थोडंसं पैशाच्या कारणानं अभावी आणि मार्गदर्शनाच्या अभावाच्या कारणानं आम्ही मागावं खास म्हटलं तर गुणवत्ता आहे पारधी समाजामध्ये? सर गुणवत्ता खूप आहे, गुणवत्ता खूप आहे, त्यांच्याकडे करण्याची क्षमता पण आहे. पण त्यांना सर ते एक प्रकारे भेडचाल चढत आहे. म्हणजे त्यांना एक गोल माहीत नाही आपल्याला कुठपर्यंत धावायचं आहे, त्यांना गोल माहीत नाही राहत. कारण की त्यांना माहीत नाही राहत का आपल्याला फक्त ते शिक्षणच शिकत आहे फक्त ते, पण आपल्याला बनायचं काय आयुष्यात त्यांचा एम नाही. त्यांना कोणी मार्गदर्शन कोणी केलं नाही सर, तर त्याचं एम कसं डिसाईड करणार आहे? आता तुला IIT मध्ये प्रवेश निश्चित झालेला आहे, ट्रेड कोणतं मिळेल, कॉलेज कोणतं मिळेल अजून निश्चित नाही. शेवटी तू निश्चित केलं की IITच करायचं आहे आपल्याला? हो, माझं ते कन्फर्म होतं IIT करायचं आहे. आणि त्याच्यानंतर माझा गोल होता की IIT नंतर माझा मेनली गोल होता की मला एरोनॉटिकल इंजिनिअरिंग करायची होती. मेन माझा गोल 8वीपासून, कारण मला जास्त स्पेसमध्ये इंटरेस्ट होता. त्याच्यानंतर मला माहीत पडलं की ते एरोनॉटिक्स इंजिनिअरिंग करण्यासाठी सर्वात चांगला कॉलेज IIT असते, काकांनी सांगितलं. त्याचा मेन गोल होता की त्याच्यामध्ये IITमध्ये ॲडमिशन करून एरोनॉटिक्स मिळाली तर त्याच्यामध्ये एरोनॉटिक्स इंजिनिअरिंग करून डिग्री घेऊन चांगल्या स्पेस कंपनीमध्ये वगैरे जॉब करण्यासाठी वगैरे, ते माझा मेन गोल होता. म्हणून शेवटी IIT मध्ये कोणतेही ट्रेड मिळालं तरी ॲडमिशन करायचं आणि पुढे जायचं? हो, आता म्हणजे जे आपल्याला ब्रांच मिळाली त्याच्यामध्ये ते ब्रांच घेऊन घेईल आणि ट्राय करेल की फर्स्ट इयरमध्ये जे CGPAचं जे राहते की चांगले CGPA आले तर आपण ब्रांच चेंज करू शकतो. आणि जर तसे ब्रांच चेंज होईल तर मी नक्की करणार आहोत.
आणि जे ब्रांच मिळेल त्याच्यामध्ये ऑब्व्हियसली जे आपल्याला चांगलं होत असेल, जी चांगली कंपनीमध्ये प्लेसमेंट वगैरे भेटेल ते नक्की वगैरे करणं. आपण बघू शकतो की सुशांत राजपूत हा पारधी समाजातील विद्यार्थ्यांसाठी रोल मॉडेल आहे. तसंच राजपूत कुटुंब देखील पारधी समाजातील वेगवेगळ्या कुटुंबासाठी रोल मॉडेल आहे. कारण की शिक्षणाचे दारं त्यांनी कुटुंबातील प्रत्येक सदस्यासाठी उघडले, मग त्या मुली असो की मुलं असो. आणि पारंपरिक ज्या बेड्या असतात त्या तोडून सगळ्यांना समान संधी दिली आणि संयुक्त कुटुंबामध्ये त्यांनी हे सगळं घडवून आणलं. त्यामुळे निश्चितच सुशांतच्या यशामुळे जितका राजपूत कुटुंबाला आनंद आहे तितकंच एक पारधी समाजामध्ये एक वेगळा उत्साह आणि एक आनंदाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतं आहे. कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, ABP माझा, शेषनगर, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.